नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। अभिनेत्री प्राजक्ता म्हाडी हिनं नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत हजेरी लावली। नागपूरकरांसोबत ही गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी झाली। पारंपरिक वेशात प्राजक्ता म्हाडी या शोभायात्रेत सहभागी झाली होती। या शोभायात्रेत चित्ररथांचं प्रदर्शनही करण्यात आलं। नागपुरात गुढीपाडवा शोभायात्रा पारंपरिक वेशात महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक सहभागी झालेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकासाची गुढी उभारली गेली। खरं म्हणजे या सांस्कृतिक पुनर्निर्माणामध्ये आमचा जो इतिहास आहे, आमची जी संस्कृती आहे, ही पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यावी लागेल। आणि आमचा इतिहास इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही, मोगलांनी लिहिलेला इतिहास नाही, तर जगाच्या पाठीवरची सर्वात जुनी सभ्यता असलेल्या भारताचा इतिहास हा आमचा इतिहास आहे। हे आता आपल्याला निश्चितपणे सांगावं लागेल। आमच्या इतिहासातून, आमच्या संस्कृतीतून जी पानं डिलीट करून टाकली, ती पानं आता पुनर्लेखित होणार आहेत। आणि आम्ही पराजित मानसिकतेचे लोक नाही, तर वर्षानुवर्ष विजिगीषू मानसिकतेतून संपूर्ण जगाला ज्यांनी मार्गदर्शन केलं, असे आम्ही भारतीय आहोत, असे आम्ही हिंदू आहोत, हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे। आणि मोदीजींच्या नेतृत्वात नवभारत आज जग पाहतोय। आणि मला विश्वास आहे, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची नवीन गुढी ही येत्या काळामध्ये आपण उभारणार आहोत। आणि त्याकरता तुमचा सर्वांचा आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आजच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।